हॅलो मित्रांनो, मी तुमचा मित्र कॉमन मॅन अक्षय तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या स्वागत करतोय. मित्रांनो, आज 13 जानेवारी 2026 आहे आणि आत्ता संध्याकाळचे 7 वाजून 10 मिनटं झालेली आहेत. आत्ता मी रेकॉर्डिंग करायला घेतलं आहे आणि आज आपण रेकॉर्ड करत आहोत निफ्टीचे उद्याचे प्रेडिक्शन्स, स्टॉक मार्केटचे मुवमेंटचे उद्याचे प्रेडिक्शन्स. सो 14 जानेवारी 2026 म्हणजेच बुधवार, उद्या काय स्टॉक मार्केट कसं मूव्ह होऊ शकेल हे आपण आज बघू. ठीक आहे. सो चला तर मी परत एकदा तुमचं स्वागत करतो आणि आता आपण बघू. त्याच्या आधी पहिल्यांदा एक छोटंसं डिस्क्लेमर की मी काही सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट वगैरे नाही आहे. ठीक आहे. आणि हे जे माझं चॅनल आहे हे एंटरटेनमेंटसाठी ॲस्ट्रॉलॉजिकल मी प्रेडिक्शन करत असतो स्टॉक मार्केटचे. सो याच्यावरती बेस असे कोणीही ट्रेड्स घेऊ नये हे डिस्क्लेमर द्यायला लागतं, कंपल्सरी आहे म्हणून मी देतोय. ठीक आहे. चला चला तर मग बघू आपण उद्या बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 निफ्टीचे मुवमेंटचे प्रेडिक्शन्स काय असू शकतील ते बघू. सो हे पहिलं हे एक लक्षात ठेवा की हे कम्प्लिटली ॲस्ट्रॉलॉजिकल प्रेडिक्शन्स असतात माझे. ठीक आहे. सो टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस याच्यापैकी कुठल्याही गोष्टीचा या प्रेडिक्शनमध्ये मी उपयोग करत नाही. सो जे ग्रह नक्षत्र यांचे जे कार्यकाल आहेत त्याच्यावरती बेस्ड हे प्रेडिक्शन्स असतात. सो चला तर जास्त वेळ न घालवता आपण 14 जानेवारी बुधवारचे उद्याचे म्हणजे निफ्टीचे प्रेडिक्शन्स बघू. सो 1 2 3 4 5 6 या 6 भागांमध्ये उद्या निफ्टीचा ट्रेडिंगचा टाईम असेल असं एकंदरीत दिसतंय. सो पहिला जो टाईम आहे तो आहे सकाळी 9:15 ते 11 वाजून 9 मिनटं. या पिरियडमध्ये निफ्टी अप राहण्याची प्रोबॅबिलिटी जास्तीत जास्त वाटते मला. आता ऑफकोर्स मार्केट तुम्हाला माहिती आहे, ग्लोबल मार्केट सगळे पॅनिक मोडमध्ये आहेत, रेड लेवलला सगळेजण आहेत, पण स्टील मी इथे कॉन्ट्रा तुम्हाला ट्रेंड सांगतोय. 9:15 वाजता सकाळी जे निफ्टी सुरू होईल ते 11:09 वाजेपर्यंत, 11 वाजून 9 मिनटापर्यंत निफ्टी वरती राहण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. या 9:15 ते 11.09 या पिरियडमध्ये 9 वाजून 20 मिनटं ते 9 वाजून 35 मिनटं हे जे 15 मिनटं आहेत, या 15 मिनटात निफ्टी थोडंसं करेक्ट होण्याची शक्यता आहे. ॲज वेल ॲज 9 वाजून 48 मिनटं ते 10 वाजून 33 मिनटं या पिरियडमध्ये सुद्धा निफ्टी थोडंसं करेक्ट होण्याची शक्यता मला वाटते. बाकीच्या टाईममध्ये निफ्टी 9:15 ते 11:09पर्यंत कंटिन्युअसली अपवर्ड ट्रेंडमध्येच राहण्याची शक्यता दाट आहे. त्याच्यानंतर 11 वाजून 09 मिनटं ते 11 वाजून 25 मिनटं या पिरियडमध्ये निफ्टी फास्ट करेक्ट होईल, म्हणजे एकदम सडनली निफ्टीमध्ये कोलॅप्स येण्याची शक्यता मला जास्त दिसतीये. 11 वाजून 9 मिनटं ते 11 वाजून 25 मिनटं या पिरियडमध्ये निफ्टी खूप एकदम स्पीडमध्ये करेक्ट होईल आणि खाली येईल असं मला दिसतंय. सो 11 वाजून 25 मिनटापासून 12 वाजून 5 मिनटापर्यंत निफ्टी प्रचंड वेगाने पुन्हा वरती जाईल. 11 वाजून 25 मिनटं ते 12 वाजून 05 मिनटं या पिरियडमध्ये निफ्टी प्रचंड वेगाने वरती जाण्याची शक्यता मला जास्तीत जास्त दिसतीये. 12 वाजून 5 मिनटं पासून 12 वाजून 41 मिनटापर्यंत उद्या निफ्टीमध्ये परत एकदा मोठं करेक्शन होण्याची शक्यता मला दिसतीये. 12 वाजून 41 मिनटं ते 2 वाजून 29 मिनटापर्यंत, 12 वाजून 41 मिनटं ते 2 वाजून 29 मिनटापर्यंत पुन्हा निफ्टी खालीच असणार आहे. म्हणजे 12 वाजून 5 मिनटांनी जे सुरू झालेलं आहे ते 12 वाजून 41 मिनटापर्यंत निफ्टी जसं खाली होतं त्याचप्रमाणे 12 वाजून 41 मिनटापासून 2 वाजून 29 मिनटापर्यंत सुद्धा निफ्टी खालीच राहण्याची शक्यता आहे. मग हे दोन वेगवेगळे टाईम का घेतलेले आहेत याचं कारण आहे, कारण की पहिलं जे 12 वाजून 5 मिनटं ते 12 वाजून 41 मिनटं आहे तेव्हा निफ्टी हे सडनली कोलॅप्स होईल, वेअरएज 12 वाजून 41 मिनटं ते 2 वाजून 29 मिनटापर्यंत निफ्टी हळूहळू कोलॅप्स होईल, मध्येच परत वरती जाईल, मध्येच परत खाली येईल, मध्येच परत वरती जाईल, मध्येच परत खाली येईल.
ठीक आहे. थोडक्यात 12:41 ते 2:29 मध्ये निफ्टी वोलाटाईल राहण्याची शक्यता जास्त आहे. वेअरॅज 12:05 ते 12:41 निफ्टीमध्ये सडनली ड्रॉप दिसणं पॉसिबल वाटतंय. त्याच्यानंतर 2:29 ते 3:30 पर्यंत निफ्टी शार्प वरती जाईल. बघा मित्रांनो, शेवटचा जो 1 तास आहे त्याच्यामध्ये निफ्टी शार्प वरती जाईल आणि उद्या मला 25,972ची लेवल निफ्टीला दिसतीये. मित्रांनो, आज जर का तुम्ही बघितलं तर निफ्टी आज डाऊन आहे आणि आज निफ्टी कितीला ट्रेड करते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज निफ्टी 25,732ला क्लोज झालेला आहे. 57 पॉईंटनी डाऊन आहे, 57.95 पॉईंटनी डाऊन आहे आणि 25,732 वरती क्लोजिंग दिलेलं आहे निफ्टीनी, बरोबर. वेअर ॲज जर का उद्या बघितलं तर उद्या मला 25,978ची लेवल दिसते. म्हणजे जर का आपण कॅल्क्युलेट केलं तर 25,978 वजा 25,732 म्हणजे जवळजवळ 250 ते 250 पॉईंटची रॅली उद्या पूर्ण दिवसामध्ये मिळण्याची शक्यता मला दिसते. मित्रांनो, आत्ता मार्केट अतिशय डाऊन आहे, पण तरीसुद्धा मी हे कॉन्ट्रा प्रेडिक्शन देतोय की उद्या निफ्टी कुठल्या लेवलला जाऊ शकेल. सो 26,000ला एक 20-30 पॉईंट कमी अशा लेवलला उद्या निफ्टी जाऊ शकते. ठीक आहे. आणि परवा म्हणजे 15 तारखेला मार्केटची मुंबई इलेक्शनमुळे सुट्टी आहे. ठीक आहे. आणि 16 तारखेला तर मी सांगेनच तुम्हाला, 15 तारखेलाच आपण अपलोड करू की 16 तारखेला निफ्टी गॅपडाऊन होण्याची शक्यता आहे, हे मी आजच सांगतोय. सो 14 तारखेला म्हणजे उद्या निफ्टी जवळजवळ 250 पॉईंटची रॅली देण्याची शक्यता आहे. 250 ते 250 पॉईंटच्या दरम्यान कुठेतरी रॅली देण्याची शक्यता आहे. वेअर ॲज 16 तारखेला, 15ला सुट्टी आहे, 16 तारखेला म्हणजे शुक्रवारी निफ्टी गॅपडाऊन ओपन होण्याची शक्यता आहे. दॅट्स इट. हे मी आत्ता तुम्हाला एवढं सांगून आज आपण थांबू. फक्त मित्रांनो, मला तुमच्याकडनं एक गोष्टीची अपेक्षा आहे की मला जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळवून देण्यामध्ये तुम्ही हेल्प करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑलचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती सगळ्यांनी प्लीज 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 माझी रिक्वेस्ट आहे, त्याच्यावरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. एवढं लक्षात ठेवा की जेवढे जास्तीत जास्त तुम्ही सबस्क्रायबर वाढवाल, जेवढे जास्तीत जास्त लाईक येतील, तेवढे जास्तीत जास्त मी फ्रिक्वेंटली हे व्हिडिओज अपलोड करीन दररोजच्या निफ्टीचे प्रेडिक्शनचे. ठीक आहे. सो प्लीज 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 मला जर का सबस्क्रायबर वाढवून द्यायचा प्रयत्न करा, म्हणजे मी दररोज मला त्याच्यापासून मोटिवेशन मिळेल आणि मी दररोज असे व्हिडिओज अपलोड करून तुम्हाला दुसऱ्या दिवशीचे निफ्टीचे ट्रेंड काय असण्याची शक्यता आहे याचे मी दररोजच्या दररोज न चुकता व्हिडिओज अपलोड करत जाईल. कारण की तुम्ही बघितलं की थोडेसे सबस्क्रायबर कमी असतील तर मलासुद्धा त्याचं मोटिवेशन मिळत नाही आणि जेणेकरून मागचे जे 3 दिवस होतं ते अतिशय परफेक्शननी मी ॲक्च्युली माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहेत त्याचे, पण मी ते अपलोड केले नाहीत. कारण की मग काय होतं मित्रांनो, मोटिवेशन मिळत नाही आणि जर का मोटिवेशन मिळालं नाही तर मग अपलोड करण्याचा इंटरेस्ट जातो यूट्यूबवरती. ठीक आहे. सो प्लीज 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 मित्रांनो, लाईक करा, शेअर करा तुमच्या सगळ्या मित्रांसोबत. आपली जी ट्रेडर लोकांची कम्युनिटी आहे त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करा. ही माझी मनापासून रिक्वेस्ट आहे तुम्हाला. सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि मी दररोजच्या दररोज न चुकता असे व्हिडिओज, स्टॉक मार्केट ॲस्ट्रोलॉजिकल प्रेडिक्शनचे व्हिडिओज दररोजच्या दररोज टाकीन. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो. चला आपण आता नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटू. बाय.